औषध किती पाजवायचे हे कस्टमरला श्रीराम सांगत होता. मेडिकल बंद करून मी श्रीरामला सोडायला पाटीला जात आहे, कारण त्याचे MSF मध्ये सिलेक्शन झाले आहे. त्या जॉबचेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला तो मुंबईला जात आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जातोय म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद आहे, कारण नोकरी लागल्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलंय. आम्ही पाटीला जाताच एक लालपरी आली. श्रीराम त्याच्यात बसला नाही, कारण जागा नव्हती. त्याच्या मागोमाग एक दुसरी लालपरी आली, त्या गाडीत बसून तो गेला. त्यानंतर मी माझ्या मित्राकडे आलो, ज्याचं नाव साहिल आहे, ज्याची पाटीला एक टपरी, पंक्चरचे दुकान आणि रसवंती आहे. इथेच मला माझा कॉलेजचा मित्र भेटला, मंगेश वाघमारे, ज्याची गाडी पंक्चर झालेली आहे. साहिलने टायर खोलून ट्यूब बाहेर काढली आणि पंक्चर चेक करण्यासाठी पाणी नसल्यामुळे तो डायरेक्ट ट्यूब घेऊन हापशाला गेला आणि पंक्चर चेक करून आला आणि मित्राची गाडी ठीक करून दिली. तिसरी लालपरी आलेली आहे, त्यातून माझे 2 मित्र उतरले. मी त्यांना घेऊन गावात आलो. काल आलेल्या मेडिसिनचे मी बिल चेक करत होतो, तेवढ्यात माझे 2 मित्र आले, जे की माझे कस्टमर आहेत. त्यांना सपट लोशन दिलो. दाद खाज खुजली का इलाज, सर्व मेडिसिन सेट करून ठेवलो आणि रात्री माझ्या मित्राच्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केलो.